नमस्कार मित्रांनो, आरसी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसांनी भेटलेलो आहोत। बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आलेला नाही आहे, त्याच्यामुळे आज ठरवलं की कुठल्याही ट्रॅव्हलिंगचा किंवा फूडचा व्हिडिओ न घेता आपण जी सुरुवात केली होती, अगदी आपल्या व्हिडिओची सुरुवात अशीच एक छोटीशी हलकी फुलकी आणि ताजेतवाने करणारी, थोडीशी तुम्हाला मनाला असं फ्रेश करणारी एक छोटीशी कविता घेऊन आलेला आहे। तर ही कविता आहे, आमचं एक ट्रेनिंग झालं होतं, काही महिन्यापूर्वी ट्रेनिंग झालं होतं। आमचे कोणी शिक्षक बांधव ही व्हिडिओ बघणार त्यांना समजेल की आमचं निष्ठा नावाचं एक ट्रेनिंग झालं होतं कांदिवलीला। तर त्या मला वाटतं 4-5 दिवसांचं ट्रेनिंग होतं आणि ट्रेनिंग झाल्यानंतर अशी एक पद्धत असते आमच्यामध्ये की जे कोणी आम्हाला शिकवणारे प्रशिक्षक असतात त्यांना आम्ही आरपी म्हणतो। तर त्या आरपीसाठी एक काहीतरी आपण देणं लागतो, म्हणून शेवटच्या दिवशी म्हणजे काही प्रशिक्षण संपण्याच्या 2 तासापूर्वी एक छोटासा कार्यक्रम केला जातो आणि मग प्रत्येकजण आपलं मत मांडतं, कसं शिकवलं, काय सांगितलं ते सगळं सांगतात। मग त्याच वेळेला एक मी बनवलेली एक स्वरचित कविता आहे, त्या प्रशिक्षणाबद्दल आणि त्या आरपीबद्दल मी माझं मत मांडलेलं आहे या ठिकाणी। तर ती एक छोटीशी हलकी फुलकी आणि आनंद देणारी आहे, नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडेल मी अशी अपेक्षा व्यक्त करतो। तर त्या कवितेचं नाव आहे ते 5 दिवस, कारण ते ट्रेनिंग होतं 5 दिवसाचं, म्हणून मी शेवटच्या दिवशी जेव्हा ट्रेनमधून जात होतो अचानक मी ठरवलं की आपल्याला पण काहीतरी बोलायला पाहिजे आणि म्हणून मी ट्रेनमध्ये बसल्या बसल्या ही कविता म्हणताना ना त्याला तर एक छोटंसं मत मांडलेलं आहे कवितेच्या माध्यमातून। हे ट्रेनमध्ये मी लिहिलेलं आहे आणि तुम्हाला दिसेल ही खाडाखोड झालेली आहे, कारण हे मी ट्रेन चालता लिहिलेली आहे। तर प्रयत्न करतो, तुम्हाला कशी वाटते बघूया। तर त्या ट्रेनिंगच्या ना टोटल 5 बॅच होत्या आणि आमची 5वी बॅच होती। 4 बॅच संपल्या आणि 5व्या बॅचचं काही ट्रेनिंग लवकर लागत नव्हतं, तर थोडंसं खुश होतो आम्ही शाळेमध्ये। तर बघा ऐका, कवितेचं नाव आहे ते 5 दिवस। ते 5 दिवस 4 बॅच संपल्या म्हटलं ट्रेनिंगचा विषय संपला। 4 बॅच संपल्या म्हटलं ट्रेनिंगचा विषय संपला। तुम्हाला ट्रेनिंग कंपल्सरी असं न म्हणे तो अधिकारी कुठला। शेवटी ट्रेनिंग लागली निष्ठाची। मी सुरुवातीला सांगितलं की हे आमचं ट्रेनिंग होतं निष्ठा नावाचं। ट्रेनिंग लागली निष्ठाची, चीड आली प्रशासनाची। थोडंसं आम्ही कंटाळलो असतो, आमचं दिवसभर काम, हे ते मुलांचे सगळे काम, हे माझ्या मनातलं नाही, प्रत्येक शिक्षकाचं हे मत आहे। कुठलेही ट्रेनिंग आले का आमची थोडीशी चिडचिड होते। शेवटी ट्रेनिंग लागली निष्ठाची, चीड आली प्रशिक्षणाची। सेवा पुस्तिकेत नोंद होईल म्हणून तयारी केली मनाची। तर त्या ठिकाणी गावित नावाच्या मॅडम होत्या, त्या आम्हाला अतिशय छान पद्धतीने समजावून सांगायच्या। त्यांची बोलण्याची पद्धत छान होती, असं वाटतं की ऐकत राहावं। तर त्यांचं ऑब्झर्वेशन बघा, गावित मॅडमांची बोलण्याची अदा आम्ही सर्व त्यावर फिदा। पण त्या अतिशय हुशार होत्या। आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वाने आम्हावर कुठलीही येणार नाही आता गदा। कारण त्यांनी असं आम्हाला ठामपणे सांगितलं की आपण कसं नेतृत्व केलं पाहिजे, आपण आपल्या मुलांना शिकवताना कसं आपण डॉमिनेट केलं पाहिजे, आपण काय म्हणतो त्याला लीडरशिप कशी केली पाहिजे, हे त्यांनी आम्हाला छान प्रकारे समजून सांगितलं होतं। दुसऱ्या होत्या एक सुप्रिया मॅडमची अध्ययन निष्पत्ती निर्माण करून गेली आमच्यात गांभीर्याची उत्पत्ती। आपण दाखवलेली सम आणि आकृती बदलायला लावेल आम्हाला वर्गातील कृती। त्यानंतर मोहिते नावाच्या मॅडम होत्या,
त्यांनी आम्हाला गजपती कुलपती म्हणून एक गोष्ट सांगितली होती, तर ती फार मजेशीर होती. तर त्या गजपती कुलपतीवर मी कसं लिहिले बघा. काल घरी बोलून गेलो अचानक गजपती कुलपती. काल घरी बोलून गेलो अचानक गजपती कुलपती. बायकोने संशयाने पाहत मनात म्हटलं, आपला नवरा ट्रेनिंगला जातो की बाहेर करतो उचापती. ही तर मोहिते मॅडमच्या कमाल गोष्टीची. शाळेत गेल्यावर मज्जा आता मुलांची. नंतर त्या ठिकाणी एक आमचे राजगुरू नावाचे सर होते, फार एनर्जेटिक. इकडे पळ तिकडे पळ, यांच्याशी गप्पा मार, हे कर ते कर, फार एनर्जेटिक माणूस. त्याच्यामुळे त्यांचं मी केलेलं ऑब्झर्वेशन. आमचे सर अनिल राजगुरू, त्यांचं नाव अनिल राजगुरू. आता आमचे सर अनिल राजगुरू की आमचे गुरु? गुरु नाहीत तुम्ही तर आमचे कुलगुरू. उत्साह त्यांचा पाहता सूर्यदेवही घाबरला. करतो विनंती त्यांना, मी आजारी असलो की अधूनमधून या उगवायला आणि मावळायला. बाकी जे इतर जे ट्रेनिंग होते त्यांनी सुद्धा आम्हाला खूप चांगली इन्फॉर्मेशन दिली होती, माहिती दिली होती. बाकीच्या आरपींनी आरपी म्हणजे प्रशिक्षक, बाकीच्या आरपींनी दिली खूप इन्फॉर्मेशन. ती लक्षात कशी ठेवायची हे मोठं टेन्शन. पण विश्वास देतो तुम्हा सर्वांना, म्हणजे आरपींसाठी. पण विश्वास देतो तुम्हा सर्वांना, तुमच्या माहितीचा फायदा होईल आमच्या मुलांना. हे सगळं झालं आणि मग शेवटी ट्रेनिंग पाहता निष्ठाची कीव आली स्वतःची. का तयारी नव्हती मनाची. मेहनत दिसली आमच्या आरतींची. आणि मग मी शेवटी या स्वरचित आणि मनोरंजक हलक्या फुलक्या कवितेचा मी केलेला आता हा शेवट आहे. मला बोलायला वेळ दिलात म्हणून आपला आहे आभारी. मला बोलायला वेळ दिला म्हणून आपला आहे आभारी. शेवटी जाता जाता एकच म्हणेन, हे ट्रेनिंग आहे लय भारी. तर ही होती माझी एक छोटीशी स्वरचित कविता. तुम्हाला कशी वाटली नक्कीच कळवा, कमेंट्स करा मित्रांनो, आणि प्लीज लाईक करा. छोटीशी मी एक मेहनत केलेली आहे, तर या मेहनतीसाठी एक छोटासा लाईक करा प्लीज. आणि आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शक्य होईल तेवढं शेअर करा. आणि कसं वाटलं नक्कीच कळवा. भेटूया लवकरच एक अजून अशा मनोरंजक किंवा दुसऱ्या कुठल्या तरी गंभीर विषयावर, किंवा कुठला जो विषय असेल त्या विषयावर आपण नक्कीच लवकरच भेटूया. तुर्तास थांबतो. सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, एन्जॉय करा, आमच्या व्हिडिओला लाईक पण करा. ओके, बाय.